श्री स्वामी समर्थ. देव दिवाळी 2025 कशी साजरी करतात? देव दिवाळी काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची पूजा होते? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. 21 नोव्हेंबर रोजी देव दिवाळी आहे आणि 5 दिवसांनी नाग दिवाळी. या सणाचे महत्त्व आणि ते कसे आणि का साजरी करायचे ते जाणून घ्या. उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतात, कारण त्यांच्या पंचांगानुसार पौर्णिमेनंतर नवा महिना सुरू होतो. त्यांचा मार्गशीर्ष महिना सुरू होऊन 15 दिवस झाले, पण महाराष्ट्र आणि जवळच्या भागात ते पंचांग वापरले जाते. त्यानुसार अमावस्यानंतर येणारा दिवस नव्या महिन्याचा पहिला दिवस मानला जातो. त्यानुसार 21 नोव्हेंबर रोजी आपल्या इथे कार्तिक मास संपून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे आणि त्याचा पहिला दिवस देव दिवाळी म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबरच मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी खंडोबाचे नवरात्र साजरी केली जाते. देव दिवाळी का आणि कशी साजरी करावी ते जाणून घेऊया. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो. यंदा 21 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा तोच देव दिवाळी म्हणून साजरी केला जातो. हा सण मुख्यत्वे कोकण प्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो. आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात, त्यावेळी चातुर्मासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवाची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देव दिवाळी सणाचा हेतू असतो. देव कोणकोणते? आपल्याकडे 33 कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे: ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कार्यभार सोपवला. त्यांच्यात 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 थर आहेत. प्रत्येकाचे कार्य खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले. असे एकूण 33 प्रकार झाले. त्याला 33 कोटी देव संबोधण्यात आले. अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजे देव दिवाळी. ते नाही तर निदान आपल्या देवारातील देवांचे, कुलदेवताचे, ग्रामदेवताचे स्मरण अवश्य करावे. अशी साजरी करतात देव दिवाळी. देव दीपावलीच्या वेळी देवारात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत. देवारातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या दिवशी घरातील कुलदेवता, इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता, उदाहरणार्थ महापुरुष, वेतोबा, उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. म्हणून कोकण प्रांतीय लोक देव दिवाळीस देवाचे नैवेद्य म्हणतात. देव दिवाळीला करा हा नैवेद्य. सध्या स्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो. देव दीपावलीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थाखेरीज ताटात पुरणाचे कडबू, भरड्याचे वडे, सांज्याचे घारगे, अळणी वडे, घावन, घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देव दीपावलीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देव दीपावलीला केला जातो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये देव दीपावली 2025 कशी साजरी करतात, तसेच देव दिवाळी काय असतो नैवेद्य, कोणत्या देवाची पूजा करतात, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.